नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे आज मी पुन्हा एकदा खूप छान आणि युनिक असा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर टाकाऊ ब्लाऊज पीसपासून इथे मी छोटंसं आपलं कॉईन पर्स म्हणा किंवा मिनी पर्स म्हणा ती बनवलेली आहे. तर ती मी कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया. तर इथे मी 2 रंगांचे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आणि त्यावर एक आपली घरात जी प्लेट असते स्टीलची ती प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्या आकाराने गोलाकार भाग असा मी मार्क केलेला आहे आणि तो कट करून घेणार आहे. याच प्रकारे दुसऱ्या रंगाचं जे कापड आहे ते पण अशाच प्रकारे आपल्याला प्लेट ठेवून त्याचा आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी दोन्ही ब्लाऊज पीसचे कापड जे आहे फॅब्रिक जे आहे अशा प्रकारे गोलाकार भागमध्ये कट करणार आहे. तर टाकाऊ ब्लाऊज पीसपासून इथे खूप छान असं छोटंसं मिनी पर्स, मिनी पाऊच किंवा कॉईन पाऊच असे खूप छान बनवून तयार होते आणि दिसण्यासाठीही खूप आकर्षक आणि छान दिसते, कारण की इथे आपण 2 रंगांच्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे दिसायला पण हे खूप छानच दिसते. तर हे छोटेसे असे मिनी पाऊच बनवण्यासाठी तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, पण दिसण्यासाठी खूप छान आणि आकर्षक दिसते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे छोटेसे मिनी पाऊच कसे बनले जाते. तर जे ब्लाऊज पीसचे आपण गोलाकार भाग कट केले होते त्याला मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्या कडेनं बघा असं मार्क करून घेणार आहे आणि तिथे शिलाई मारून घेणार आहे. मार्क करताना आपल्याला 1 इंच इतकं गॅप सोडायचा आहे आणि मगच मार्क करायचं आहे, कारण की आपल्याला ते कापड त्या बाजूकडनं आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा अशी कडेनं संपूर्ण या गोलाकार भागाला मी शिलाई मारून घेत आहे. तर अशा पद्धतीने गोलाकार भागाला शिलाई मारून झाल्यानंतर तिथे आपल्याला छोटे छोटे कट देखील द्यायचे आहेत. कट दिल्याने आपला जो गोलाकार भाग आहे तो व्यवस्थितरित्या पलटला जाईल आणि त्याचा आकार एकदम व्यवस्थित बनला जाईल. त्याकरता आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कट करून झाल्यानंतर जिथे आपण शिलाई मारली नाही आहे त्या भागाकडून आपल्याला हे कापड पलटी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अंगठ्याचं बोट घालायचं आहे आणि आतला जो कपड्याचा भाग आहे तो आपल्याला बाहेरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे आणि हे कापड सरळ करायचं आहे. तर एकदम अद्दररित्या हे कापड पलटले जाते आणि खूप छान असा गोलाकार भाग इथे आपला बनून तयार होतो. आणि त्यानंतर जिथून आपण हा गोलाकार भाग सरळ करून घेतलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने असा कपडा आपल्याला आतल्या दिशेला फोल्ड करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा मी या गोलाकार भागाला इस्त्री करून घेणार आहे, म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या हा गोलाकार भाग आपला बनला जाईल. तर बघा इथे मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि त्यानंतर या गोलाकार भागाला बघा असा अर्ध गोलाकार मी फोल्ड करणार आहे. फोल्ड करून झाल्यानंतर तिथे अशा पट्टीच्या मदतीनं मी मार्क देखील करून घेणार आहे. दोन्ही बाजूकडनं आपल्याला समान भाग राहिला पाहिजे या आकारानेच आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथे शिलाई देखील मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या आपल्याला कपड्याला इस्त्री करून घ्यायची आहे, म्हणजे ते कापड व्यवस्थित सेट होऊन जाईल. तर इथे बघा मी अशा पद्धतीने इस्त्री करून घेतलेली आहे आणि कापड एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं हे पाकिट आपलं बनलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर या कपड्याला आपल्याला मधून असं फोल्ड करायचं आहे आणि तिथे आपल्याला पट्टीच्या मदतीने व्हिडिओमध्ये बघा ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी या पाऊचला कडेनं लेस देखील अटॅच करणार आहे. तर समोरच्या आकाराची लेस घेतलेली आहे आणि जिथून मार्क केला आहे तिथून आपल्याला पाकिटाच्या खालच्या बाजूपर्यंत शिलाई मारायची आहे. दोन्ही बाजूला आपल्याला याच प्रकारे लेस अटॅच करून शिलाई मारून घ्यायची आहे. तर अवघ्या 5 मिनिटातच हे पाकिट बनवून तयार होते आणि दिसण्यासाठी तो खूप छान दिसते. तर खूप छानरित्या हे आपलं टाकाऊपासून टिकाऊ छोटंसं मिनी कॉईन पाऊच बनून तयार आहे. आणि त्यानंतर या पाऊचला इथे मी टच बटन देखील अटॅच करणार आहे. तुमच्याकडे वेलक्रो असेल तर तुम्ही वेलक्रो देखील लावून हे पाऊच तयार करू शकता. तर इथे असं मी मार्क करून घेतलेलं आहे आणि त्या भागी टच बटन अटॅच करून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने टच बटन अटॅच करून झाल्यावर बघा आपलं हे छोटंसं मिनी कॉइन पाऊच बिलकुल बनून तयार आहे आणि किती सुंदर देखील दिसत आहे। अशाच प्रकारे तुम्ही देखील टाकाऊ ब्लाऊज पीसपासून असे खूप छान आणि सुंदर असे छोटे छोटे मिनी कॉइन पाऊच बनवू शकता आणि सेल देखील करू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची ही आयडिया कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करून घ्या बरं का। तर भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।